80,000 शेतकऱ्याच्या प्रलंबित असलेल्या 86 कोटी रुपयाच्या अतिवृष्टी अनुदानासाठी उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी सर यांच्या उपस्थितीत युवा नेते अजिंक्य बापू तसेच आमच्या मार्गदर्शक प्रेरणास्थान राष्ट्रीय अध्यक्षा युती काँग्रेसच्या सक्षणाताई राजू तोडकरी साहेब असतील, अमोल बिराजदार साहेब असतील, सर्व शेतकरी बांधव असतील यांच्या उपस्थितीत आज धरणे आंदोलन केलेलं आहे। खरं म्हणजे 15 ऑक्टोबरला लोहारा उमरगा तालुक्याचा प्रस्ताव अतिवृष्टी अनुदान मिळण्यासंदर्भामध्ये मंत्रालयामध्ये गेलेला आहे। इतर तालुक्याचे इतर विभागाचे जानेवारी महिन्यातल्या प्रस्तावाला मंजुरी दिली, मात्र इथं महाविकास आघाडीचा आमदार निवडून दिला हा रोष मनामध्ये ठेवून राज्य सरकारनं लोहारा उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे। खरं म्हणजे लोहारा उमरगा तालुक्यातले शेतकरी हे देखील भारतातले शेतकरी आहेत, हे काय पाकिस्तानचे शेतकरी नाहीत। पाकिस्तानचे शेतकरी देखील पाकिस्तानचे शेतकरी असतात। पाकिस्तानच्या अतिरेक्याबद्दल बोललं तर ते थोडंसं वावगं ठरेल, मात्र एकंदरीत दुजाभाव दाखवत लोहारा उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे। ही झाली अतिवृष्टीच्या अनुदानासंदर्भात। ऐन लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना केंद्र शासनानं 30 एप्रिल 2024ला एक परिपत्रक काढलं आणि हक्काच्या पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचं काम देखील केंद्र आणि राज्य शासन करत आहे। त्या परिपत्रकानुसार जर शेतकऱ्याचं 100 रुपयाचं नुकसान झालं तर त्याला 25 रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। जे सूत्र आखून देण्यात आलेलं आहे तेही घातक आहे। त्याविरुद्ध देखील आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। प्रवीण स्वामी सरांनी त्या संदर्भात मार्गदर्शक आणि भरपूर अशी आर्थिक मदत मला केलेली आहे। यापुढील कालखंडात देखील त्यांचं सहकार्य मला निश्चितपणाने मिळणार आहे। 3 ते 4 दिवसाच्या कालखंडामध्ये हे पिटिशन न्यायालयाच्या समोर येणार आहे आणि 30 एप्रिल 2024च्या परिपत्रकाला जर स्थगिती मिळाली तर लोहारा उमरगाच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून 2 वर्षामधले जवळपास 1650 कोटी रुपये शेतकऱ्याला मिळणार आहेत। प्रवीण स्वामी सरांच्या मार्गदर्शनाखाली सक्षणाताई अजिंक्य बापूंच्या सहकार्यानं हा देखील लढा आपण ताकदीने लढू। 2020 पासून 24पर्यंत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 900 कोटी रुपये आपण मिळवून दिलेले आहेत। याही पुढील कालखंडात शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन देशाचा आणि जगाचा पोशिंदा असणारा माझा बळीराजा जर कुठं दुःखी होत असेल तर त्याचं दुःख पुसायला, त्याचं अश्रू पुसायला आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून तत्पर राहू। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कधीही मागपुढे न पाहता, कधीही हात आकडता न घेता आंदोलन करू, वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरू। हे अतिवृष्टीचं अनुदान जर आम्हाला 15 मेपर्यंत नाही मिळालं तर 16 मेला नारंगवाडी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणल्या गोळ्या घातल्या तरी देखील मागे पुढे न पाहता शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचं अनुदान ताकदीनं मिळवून देऊ एवढीच ग्वाही या निमित्तानं मी देऊ इच्छितो।